नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आमच्या गावातील सीमा थारवणी म्हणजेच वाडवळ म्हणतात त्याला. तर ती आज आमच्या गावात आहे. तर प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा असतात. रीतिरिवाजाप्रमाणे हे केलं जातं. तर आता आहे आमच्या गावातले जे वाडवळ आहे तिखटा जेवणाचं आहे. म्हणजे मांसाहारी असणार आहे. तर हा जो प्रकार आहे हा गावराटीपैकी प्रकार आहे हा कोकणात. तर गावराटी जी परंपरा आहे त्या गावराटीच्या परंपरेमध्ये एक मांजरी हा प्रकार असतो. मांजरी हा प्रकार म्हणजे काय असतो, की आपल्या वर्षभरातील देवस्थानाची जी पण कामे असतात ती मार्गी लागल्यावर शेवटची जी कामं असतात ती सगळी कामं झाल्यावरती एक मांजरी बसवण्याचा प्रकार असतो. म्हणजे ही देवीचा कौल घेऊन हा केला जातो. तर हे मांजरी बसते तेव्हा या दरम्यान जे देवस्थानाची जी पण कामे असतात, गाराणी म्हणा किंवा इतर काही कौल लावणे, प्रसाद घेणे ही काही कामं असतात, तर ती कामं केली जात नाही. तर ह्या 8 दिवसात ती कामं केली जात नाही आणि ही मांजरी जेव्हा उठते तेव्हासुद्धा देवीचा प्रसाद घेऊनच ही उठवली जाते आणि मांजरी उठल्यावर ते 8 दिवसाच्या आतमध्ये एक वाडवळ करावं लागतं. म्हणजे सीमा थारवणी असते ते करावे लागतं. मग ते 2 प्रकारचं असतं. एक तिखटं असतं आणि गोडं पण असतं. ते आज सकाळी जे झालं ते गोड्या प्रकारातलं होतं आणि आता आहे ते संध्याकाळी ते मांसाहारी आहे. तर त्यासाठी मला आजचं जायचं आहे. तर तुम्हाला तिकडचं मी दाखवणार आहे कसं काय-काय असतं ते. आणि या नकारात्मक शक्ती असतात त्यांची बांधणी केली जाते आणि वर्षभरापुरती त्यांची बांधणी केल्यामुळे ते गावाचं रक्षण होतं आणि हे सगळ्या गोष्टी या सीमा भागात केल्या जातात. तर या ठिकाणी बऱ्याच लोकांची गाऱ्हाणेसुद्धा असतात. काही लोकांनी नवस केलेले असतात. त्या नवसाची पूर्तता झाली असते म्हणून ते नवस फेडीसाठी येत असतात. तर हे सारे प्रकार हे असे कोकणाच्या गावराटीमध्ये होत असतात. तर कोकणातील बऱ्याच लोकांना हे प्रकार माहिती असले जे कोकणातले आहेत त्यांना हे प्रकार बऱ्यापैकी माहिती आहेत. काय असतं नेमकं हे गावराटी किंवा हे वाडवळ काय असतं? मांजरी गाय असते आणि ही प्रत्येक गावात केली जाते आणि प्रत्येक गावात आपापल्या परंपरा असतात त्या परंपरेप्रमाणे ते केले जातं. तर जाऊया आता आपण आणि तुम्हाला मी शक्य तेवढं जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. मी सुद्धा आता कामावरूनच आलो आहे. पण या कोकणातील गावराटीबद्दल मला सुद्धा पण जास्त काही माहिती नाही. पण जेवढं मला माहिती होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित यामध्ये बरंच काही चुकीचं असू शकतं, काही बरोबर असू शकतं. पण आपल्याला माहिती नसेल त्या गोष्टीत बोलणं म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे मिसलीड केल्यासारखं होतं आणि मी कुठल्या प्रकारचं मिसलीड करत नाही. या गोष्टी असतील त्या खरं असणं ते खरंच सांगणं खूप गरजेचं आहे. तर आपण आता निघालो. एक 5 मिनिटात आपण पोहोचणारच आहोत तिथे. तर हा रस्ता जो निघालाय तो आमच्या वाडीतून शॉर्टकट रस्ता आहे तिथे जायला. हा जातो वेंगुर्ला, हा आडेली आणि हा कुडाळ. तर आपल्याला या बाजूला जायचं आहे. ए रो झाला
पाणी घेतलं पाणी घेतलं रे बरोबर हा चल ते खोय तू बाकीचे खोय बाजू सोबत या एका साथ घ्या बरोबर हा सकाळी नाही कसो सकाळी नाही कसो सकाळी नाही का असे जा गेलो वाडी इतके उपयोग गरज नाही व्हिडिओ तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे. जेवण खूप छान होतं आणि गर्दी पण बरीच होती. ही अशा प्रकारची ही परंपरा आहे आमच्या गावात दरवर्षी होती. आमच्याच काय प्रत्येक गावात ही परंपरा असतेच अशी आणि ते पार पाडलं जातं जो काही कार्यक्रम असतो तो. एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू. क्या